महाविकास आघाडीला महिला आरक्षण रेटून न्यायचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हेतू महिला आरक्षण खरोखर लागू करण्याचा नसून केवळ राजकीय स्वार्थासाठी हा मुद्दा रेटून न्यायचा आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। विरोधी पक्ष या संवेदनशील विषयावर केवळ राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली। फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे। लिमिटेशनचा निर्णय हा 2023 सालीच झालाय आणि त्याला काँग्रेसने मतदान करून मान्यता दिली आहे। आज आलेला निर्णय नाही, 2023 साली त्यांनी मान्य केलेला आहे। आता आपल्या राज्यामध्ये काही लोक या संदर्भात बोलतात, त्यावेळेस त्यांनी कुठली नशा केली होती मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावर बोलणारही नाही। पण या सगळ्यांनी डिलिमिटेशनला मतदान केलेलं आहे, यांच्यामुळे संविधानामध्ये डिलिमिटेशन आलेलं आहे। आता तेच करण्याकरता जेव्हा कायदा येतो त्याला हे अमान्य करतात, कारण यांना माहिती आहे की नवीन सेन्सस नंतर जर ही सुरुवात झाली तर 2029ला ते लागू होऊ शकणार नाही, ते 2034 मध्ये जाईल। काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीतल्या काही घटक पक्षांना 2029ला महिला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना 2034 पर्यंत ते रेटून द्यायचं आहे।